स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच. बऱ्याचशा मुलांच्या कमेंट आल्या मला कमेंट सेक्शनमध्ये की सर फिगर्स ऑफ स्पीच एकदा समजून सांगा. तर आजपासून आपण सुरू करतो आहे इम्पॉर्टंट फिगर्स ऑफ स्पीच. ओके, आता ही जी फिगर्स ऑफ स्पीच आहे ते सर्व क्लासेससाठी आहेत 8, 9, 10, 11, 12. म्हणजे तुम्हाला हे समजलं की याच्यानंतर तुम्हाला पोएममध्ये काय येणार नाही तर अडचण येणार नाहीत. चला तर मग आपण काय करूया, फिगर्स ऑफ स्पीचला सुरुवात करूया. नंबर 1 सिमिली. सिमिलीला म्हणतात उपमा अलंकार. चला व्याख्या काय दिली बघूया. सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट मेक्स अ कंपॅरिझन शोईंग सिमिलॅरिटीज बिटवीन टू डिफरंट थिंग्स. आता इथे तुम्हाला दिसेल की सिमिलीला उपमा अलंकार म्हणतात. सिमिली एक फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आहे ज्यामध्ये काय केलं जातं, मेक अ कंपॅरिझन. त्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं, तुलना केली जाते. कशी तुलना केली जाते? शोईंग सिमिलॅरिटीज बिटवीन टू डिफरंट थिंग्स. दोन वेगवेगळ्या गोष्टी असतील आणि त्यांच्यामधल्या सिमिलॅरिटीज सांगण्याचं काम, म्हणजे त्या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं जातं. पण त्या दोन गोष्टी कशा असाव्यात तर डिफरंट असाव्यात, सारख्या त्या नसाव्यात. ओके, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल. टू डिफरंट थिंग्स असतील, टू डिफरंट ऑब्जेक्ट्स असतील, हे दोन वेगळे आहेत आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये कंपॅरिझन होणार आहे त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, सिमिली असं म्हणू शकतो. इम्पॉर्टंट लाईन काय असेल तर शोईंग सिमिलॅरिटीज बिटवीन टू डिफरंट थिंग्स. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दाखवली जाते सिमिली अलंकारामध्ये. अ सिमिली ड्रॉज रिसेम्बलन्स विथ द हेल्प ऑफ वर्ड्स लाईक ऑर ॲज देअरफोर इट इज अ डिरेक्ट कंपॅरिझन. सिमिली एक डिरेक्ट कंपॅरिझन आहे, म्हणजे डायरेक्ट कंपॅरिझन होतो दोन ऑब्जेक्टमध्ये किंवा दोन गोष्टींमध्ये. ओके, पण त्या दोन्ही गोष्टी कशा असतील तर भिन्न भिन्न असतील, दोन्ही सारख्या नाहीत. आणि ह्या रिसेम्बलन्स हे सारखेपणा दाखवण्यासाठी, या सिमिलॅरिटीज दाखवण्यासाठी आपण काय करतो तर काही शब्दांची मदत घेतो, जसं लाईक किंवा मग ॲज. त्याचबरोबर सो सुद्धा आपण वापरतो सिमिलॅरिटीज दाखवण्यासाठी. म्हणजे शब्द तुम्हाला जर वाक्यात दिसत आहेत किंवा पोएममध्ये दिसत आहेत लाईक किंवा ॲज, आणि ऑब्जेक्ट हे जर वेगवेगळे असतील, दोन्ही भिन्न असतील, तर निश्चितच ते एक्झाम्पल आहे कशाचं तर सिमिलीचं. आता एक्झाम्पल नंबर 1 दिलं आहे बघा. तानाजी फॉट लाईक अ टायगर. आता इथे तुम्हाला दिसेल तानाजी आणि टायगर ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे थिंग्स आहेत, गोष्टी आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत किंवा गोष्टी आहेत या दोन्ही. आणि लाईक हा शब्द आलेला आहे, म्हणजेच तुम्हाला सांगता येईल की हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. आणि तानाजी फॉट लाईक अ टायगर, म्हणजे तानाजी कशासारखा लढला, टायगर सारखा लढला. तानाजी हा माणूस आहे आणि टायगर हा प्राणी. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, दोन्ही भिन्न थिंग्स आहेत. ओके, आणि त्यांचं कंपॅरिझन होतं कशाच्या शब्दाच्या साह्याने तर लाईक ह्या शब्दाच्या साह्याने. त्यामुळे दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला पोएममध्ये असा शब्द दिसला आणि ऑब्जेक्ट हे दोन्ही भिन्न भिन्न असतील तर ते निश्चितच काय तर सिमिलीचं एक्झाम्पल आहे. आय वॉज वॉन्डरिंग लाईक अ क्लाउड. आता इथे क्लाउड आणि आय, माझ्यामध्ये आणि क्लाउडमध्ये कंपॅरिझन आहे. ओके, लाईक हा शब्द तिथे आलेला आहे. मी कशा प्रकारे फिरत होतो तर मी फिरत होतो एका ढगाप्रमाणे. ढग आणि माणूस किंवा मी, आम्ही दोन्ही वेगवेगळे कन्सेप्ट आहोत. ओ माय लव्ह लाईक अ रेड रेड रोज. माझं प्रेम हे कसं आहे तर लाल अशा गुलाबासारखं आहे. म्हणजे प्रेम आणि हे जे रोज आहे ते दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. बऱ्याचशा मुलं चुका करतात की लाईक आणि ॲज वर्ड दिसला म्हणजे ते समजतात की दिस इज द सिमिली, परंतु तसं नसतं. तर ते दोन्ही गोष्टी ज्या असतील, ज्या दोन गोष्टीमध्ये फरक होतो किंवा सिमिलॅरिटीज दाखवल्या जात आहेत, त्या दोन्ही गोष्टी, ते दोन्ही ऑब्जेक्ट कशा असावेत तर भिन्न असावेत. दे फॉट लाईक कॅट्स अँड डॉग्स. ते भांडणं करतायत कशासारखे तर कॅट्स अँड डॉग्स. ही इज ॲज स्ट्रॉंग ॲज ऑक्स अँड ऑक्स. तो कशासारखा स्ट्रॉंग आहे तर ऑक्स सारखा. आता इथे बघा तो म्हणजे एक माणसासाठी वापरलेलं आहे आणि ऑक्स ही एक गोष्ट वेगळी ॲजचा वापर केलेला आहे. देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. थोडक्यात सांगायचं झाल्यास सिमिलीमध्ये काय असतं तर दोन वस्तूंमधील साम्यांचं वर्णन केलेलं असतं. ओके, सिमिलीमध्ये एक डायरेक्ट कंपॅरिझन आपल्याला दिसून येईल. तर आता काही पोएममधले एक्झाम्पल्स बघूया. चला बघा, इंडियन विवर्स इयत्ता 12ची पोएम आहे. तर यामध्ये तुम्हाला दिसतं सिमिली अलंकार. आता खूप सोपं आहे, तुम्हाला मी सांगितलं लाईक आणि ॲज तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आधी दिसते तुम्हाला ब्ल्यू ॲज दी विंग ऑफ द हलकॉन वाईल्ड. दिस इज द एक्झाम्पल. ॲज कशासारखं आहे तर हलकॉन बर्डचे जे विंग्स आहेत त्याच्या कलरसारखं ब्ल्यू कलर, म्हणजे ह्या बर्ड
चे विंग्स आणि ब्ल्यू कलर याच्यात कंपॅरिझन आहे. त्यानंतर बघा, लाईक द पर्म्स ऑफ द पिकॉक अँड पर्पल ग्रीन. लाईक हा शब्द आलेला आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. आणि हा तर खूप फेमस आहे बघा, हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिसेल. व्हाईट ॲज फीदर अँड व्हाईट ॲज क्लाउड. कशासारखं? पंखांसारखं व्हाईट पांढरं आणि व्हाईट ॲज अ क्लाउड क्लाउडसारखं पांढरं. म्हणजे इथे हे एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. कशातलं एक्झाम्पल आहे तर इंडियन व्ह्यूवरमधले हे एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. आता एक्झाम्पल सेकंड बघा, द इंचकेप रॉकमधील जी लाईन आहे सेकंड लाईन, द शिप ॲज स्टील ॲज शी कुड बी. हाही सुद्धा एक्झाम्पल आहे कशाचा? सिमिलीचा. आता फादर रिटर्निंग होम इयत्ता 12वीचीच पोएम आहे, त्यातली एक एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल घ्या बघा. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. ते काय होतात तर आय कॅन सी, मी त्यांना बघू शकतो. गेटिंग ऑफ द ट्रेन, ट्रेन सोडताना. लाईक, जसं वर्ड ड्रॉप केला जातो एका लाँग सेंटेन्समधून. म्हणजे इथे सुद्धा आपला कंपॅरिझन हे दिसून येतं. ओके, लाईक हा वर्ड म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास तुम्हाला जर पोएममध्ये काय दिसत असेल, लाईक वर्ड दिसत असेल किंवा मग ॲज हे वर्ड दिसत असतील तर निश्चितच ते एक्झाम्पल आहे कशाचं? दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली. आय होप तुम्हाला सिमिली हा अलंकार समजलेला आहे. यानंतर आपण बघत आहोत मेटाफर. मेटाफरला मराठीत म्हणतात रूपक अलंकार. ओके, बघा, तर रूपक अलंकार म्हणजे काय किंवा मेटाफर म्हणजे काय आपण समजून घेऊया. मेटाफर इज अ फिगर ऑफ स्पीच. मेटाफर हे काय तर फिगर ऑफ स्पीच आहे दॅट मेक्स अन इम्प्लिसाइट. इम्प्लिसाइट म्हणजे पूर्णपणे. इम्प्लाइड म्हणजे काय? निहित. सजेस्टेड बट नॉट डायरेक्टली एक्सप्रेस्ड. सजेस्ट केलेलं असतं परंतु डायरेक्टली सांगितलेलं नसतं, त्याला आपण इनडायरेक्ट असं म्हणू शकतो. इम्प्लिसाइड म्हणजे इनडायरेक्ट. ओके, ऑर हिडन कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स. एक हिडन म्हणजे लपलेलं कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स दॅट आर अनरिलेटेड, ज्या काय नाही तर अनरिलेटेड आहेत किंवा मग नॉट अलाइक, ज्या सारख्या नाहीत, बट विच शेअर सम कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. परंतु त्या काय करतात तर काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स काय करतात, शेअर करण्याचं काम करतात. त्याला म्हणतात मेटाफर. थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये व्याख्या बघा. अँड इनडायरेक्ट ऑर इम्प्लिसाइट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स ऑर ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड मेटाफर. मेटाफर म्हणजे काय तर दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन, इनडायरेक्ट कंपॅरिझन किंवा मग इम्प्लिसाइट पूर्णपणे कंपॅरिझन किंवा इनडायरेक्ट अशा प्रकारचं कंपॅरिझन होतं बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स. दोन भिन्न असे ऑब्जेक्ट्स, त्याला आपण काय म्हणतो? मेटाफर असं म्हणत असतो. म्हणजेच थोडक्यामध्ये ही वस्तू ती आहे. ओके, दोन वस्तू ह्या एकरूप आहेत किंवा मग अभिन्न असल्याचं वर्णन जिथे असतं त्याला आपण काय म्हणतो? मेटाफर असं म्हणत असतो. दोन्ही वस्तू अभिन्न आहेत किंवा मग ते एकरूप आहेत त्यालाच काय म्हणतात? मेटाफर असे म्हणतात. एक्झाम्पल दिले बघा. तानाजी वॉज अ लॉयन इन द फाईट. तानाजी हा सिंह होता. कशामध्ये? युद्धामध्ये किंवा फाईटमध्ये. जसं आपण सिमिलीमध्ये बघितलं, तानाजी फॉट लाईक अ लॉयन. तानाजी लॉयन सारखा लढला. म्हणजे तानाजी आणि लॉयनमध्ये कंपॅरिझन झालं होतं लाईक शब्द वापरून. इथे कुठल्या प्रकारचा लाईक शब्द नसतो, ॲज नसतो किंवा मग सो हे शब्द वापरले जात नाहीत, पण कंपॅरिझन असतं, पण ते हिडन. आता तानाजी आणि लॉयन हे दोन्ही एकच आहे, अशा प्रकारचं अभिन्न आहेत, एकरूप आहेत, इथे सांगण्याचं काम केलं जाते. लाईफ इज अ ड्रीम. लाईफ ही काय तर स्वप्न आहे. म्हणजे जीवन हेच स्वप्न आहे. जीवन हे स्वप्न आहे. दोन्ही एकच गोष्टी झाल्या आता, जीवन आणि लाईफ. ज्यावेळेस मी म्हणे लाईफ इज लाईक अ ड्रीम म्हणजे जीवन हे स्वप्नासारखं आहे, त्यावेळेस तिथं कंपॅरिझन होतं इनडायरेक्ट कंपॅरिझन. तिथे डायरेक्ट कंपॅरिझन होतं, इथे इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे. कशामध्ये? मेटाफरमध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन तुम्हाला दिसून येईल. वॉर इज द मदर ऑफ ऑल बॅटल. वॉर हे काय तर युद्ध, हे काय तर आई आहे कशाची? सगळ्या युद्धांची. माय लव्ह इज रेड रेड रोज. माझं जे प्रेम आहे ते कसं आहे तर लाल अशा रोजला काय म्हणतात? गुलाबासारखं आहे. माझं जे प्रेम आहे ते लाल अशा गुलाबासारखं आहे. म्हणजे माझं प्रेम आणि रेड रोज हे दोन्ही एकच आहेत किंवा सारखे आहेत, एकरूप आहेत, अभिन्न आहेत, इथं सांगण्याचं काम होते. त्यामुळे दिस इज द एक्झाम्पल ऑफ मेटाफर. लँग्वेज इज द रोड मॅप ऑफ अवर कल्चर. लँग्वेज ही काय तर रोड मॅप आहे कशाचं? कल्चरचं. इयत्ता 10वीची पहिली पोएम बघा, अ टीनेजर्स प्रेयर. यामध्ये मेटाफरचं एक एक्झाम्पल आहे, तुम्ही बघू शकता. मी त्याला अंडरलाईन करतोय तसं. आय कॅन चूज टू टेक द रोड
ऑफ लाईफ. इथे आपल्याला दिसतं की द रोड ऑफ सक्सेस इज इनडिरेक्टली कम्पेअर टू द रोड ऑफ लाईफ. जे रोड ऑफ सक्सेस आहे त्याला इनडिरेक्टली कम्पॅरिझन केलं आहे त्याचं रोड ऑफ लाईफ सोबत. सेकंड पोएम बघा इयत्ता 10वीचीच, यू स्टार्ट डाईंग स्लोली. यामध्ये तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ. हे एक एक्झाम्पल आहे मेटाफरचं. कसं येतं यामध्ये काय दिसतं आपल्याला की एक इम्प्लाइड कम्पॅरिझन आहे. कशामध्ये? द साऊंड ऑफ लाईफ अँड द डिफरंट एक्सपिरियन्सेस ऑफ लाईफ यांच्यामध्ये एक इनडायरेक्ट कम्पॅरिझन आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे पुढचं एक्झाम्पल, इफ यू बिकेम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. हे सुद्धा एक्झाम्पल आहे मेटाफरचं. कसं? तर ते एक इम्प्लाइड कम्पॅरिझन आहे. कशामध्ये? द सेम पाथ, हा जो द सेम पाथ अँड द डेली रुटीन ऑफ पर्सन, युअर हॅबिट्स. ओके, यामध्ये म्हणजे डेली रुटीन जे आहे त्याच्यामध्ये एक इनडायरेक्ट आपला इम्प्लिसाइट किंवा इम्प्लाइड कम्पॅरिझन आपल्याला दिसून येतं. ओके, देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ मेटाफर. थोडक्यात मेटाफर तुम्हाला समजलेलं असेल बघा. मेटाफर म्हणजे काय तर इम्प्लिसाइट, इम्प्लाइड किंवा हिडन कम्पॅरिझन बिटवीन टू थिंग्स, जे कसे अनलाईक आहेत, जे डिफरंट आहेत. एक हिडन लपलेलं कम्पॅरिझन, इम्प्लिसाइड म्हणजे स्पष्ट, आणि इम्प्लाइड म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जे कसं सजेस्टेड बट नॉट डिरेक्टली एक्सप्रेस्ड, इनडायरेक्ट. थोडक्यामध्ये एक इनडायरेक्ट किंवा इम्प्लिसाइड कम्पॅरिझन असतं दोन गोष्टींमध्ये, त्याला आपण मेटाफर असं म्हणतो. आय होप त्याला तुम्हाला हे दोन्ही फिगर्स ऑफ स्पीच समजले असतील. भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये, ज्यामध्ये आपण पुढचे फिगर्स ऑफ स्पीच आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू अँड टेक केअर.